श्री स्वामी समर्थ। कर्जमुक्तीसाठी एक छोटासा उपाय आहे, पण खूप प्रभावशाली आहे आणि खूप रामबाण आहे। नक्की करून बघा। आपल्याला हे उपाय करायचा आहे मंगळवारी आणि शनिवारी। जर तुम्ही मंगळवारी सुरू केला तर मंगळवारी करू शकता आणि शनिवारी केलं तर शनिवारी, या 2 वारी करू शकता। कोणताही एक वार धरून करायचा आहे। तर एकदम सोपा आहे आणि सिंपल आहे। नक्की करून बघा, कर्जमुक्त व्हाल। कर्ज घरात असल्याच्या नंतर खूप कटकटी होतात, भांडणं होतात, बरेचसे प्रॉब्लेम उभे राहतात। त्यामुळे कर्ज असं नसायलाच पाहिजे आणि असेल तर कर्जमुक्तीसाठी हा उपाय करा। चला तर कोणता आहे? एक नागवेलीचं खाऊचं पान तुम्हाला माहिती आहे। एक खाऊचं पान घ्यायचं आहे, म्हणजेच नागवेलीचं पान घ्यायचं आहे। आपण कळसाला वगैरे लावतो ना, ते पान नागवेलीचं पान घ्यायचं आहे। तुम्ही हे मंगळवारी नाही तर शनिवारी करायचं आहे, कोणताही एक वार धरा। तर नागवेलीचं पान घ्यायचं आहे। त्यावर इतकासा असा छोटासा फिटकरीचा तुकडा ठेवायचा आहे, म्हणजेच तुरटी असती ना, तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे इतका असा। आणि त्यावर कुंकू टाकायचं आहे। आपण देवाला जे वाहतो ना कुंकू, ते टाकायचं आहे। असं चिमूटभर थोडंसं, अर्धा चमच्याच्या जवळपास टाकायचं आहे आणि ते पान असं फोल्ड करायचं आहे। आता मंगळवारी करत असेल तर मंगळवारी त्या दिवशी संध्याकाळी ते फोल्ड केलेलं पान आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे आणि नंतर घरी यायचं आहे, पाय धुवून घरात यायचं आहे। आता हे मंगळवारी जर तुम्ही सुरू केलं तर 3 मंगळवार करायचं आहे सतत। लवकरात लवकर कर्जमुक्तीचे दरवाजे उघडल्या जातात, मार्ग निघतो आणि कर्जातून मुक्तता मिळते। नक्की करून बघा। जर शनिवारी केला तर 3 शनिवार तुम्हाला करायचा आहे। या 2 वारी तुम्ही कोणताही एक वार धरून हा उपाय करू शकता। एकदम सोपा आहे, नक्की करून बघा। याचा रिझल्ट एकदम 100% मिळणार आहे। श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन हा उपाय करा। परत एकदा सांगते, एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे, त्यामध्ये तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे। फिटकरी म्हणतात त्याला, तुरटी पण म्हणतात। आणि त्यासोबत थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे पुडी बांधल्यासारखं आणि पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळच्या टाइमला नेऊन ठेवायचं आहे आणि घरी यायचं आहे। घरी आल्याच्या नंतर पाय धुवून घरामध्ये यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। लवकरात लवकर कर्जमुक्तीचे दरवाजे उघडल्या जातात, कर्जमुक्त होतात आणि मार्ग पण सापडतो। त्यातून कर्ज कसं मुक्त व्हायचं आणि कर्ज कसं फिटेल याचा मार्ग सापडतो। आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून याचा सर्वांनाच फायदा झाला पाहिजे। श्री स्वामी समर्थ लिहायला करून विसरू नका आणि नवीन असाल आपल्या फेसबुक पेजवरती तर नक्की फॉलो करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। उपाय आवडल्यास नक्की शेअर करा।